तर नमस्कार मित्रांनो, वेलकम टू पिकनिक चॅनल. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गाव नकाशे आणि त्याच्याबद्दल माहिती. तर गाव नकाशावरून आपण आपल्या जमिनी कशा आपण शोधू शकतो आणि मित्रांनो त्याची लांबी रुंदी कशा काढू शकतो आणि एकत्रीकरण योजनेनंतर नकाशे कसे होते आणि त्याच्यावर कसे होते हे आपण बघणार आहोत. पण प्रथमतः आपण मी काय केलेलं आहे की गाव नकाशा घेतलेला आहे आणि त्याचा जी क प्रत आहे ती आपल्याकडे आहे. तर मित्रांनो प्रथमतः आपण गाव नकाशाबद्दल माहिती बघूया. तर गाव नकाशा हा भूमापन अभिलेख आहे, कारण तो गावचे सर्व भूक्रमांक दर्शवितो. गाव नकाशा 1 इंच 20 साखळी किंवा 10 साखळी या परिमाणात काढला जात होता अगोदर. तर दशमान पद्धत सुरू केल्यानंतर मोजणी प्रमाणित दशमान साखळीने केली जाते आणि गाव नकाशे एकास 5000 व एकास 10000 या परिमाणात तयार केली जातात. गाव नकाशामध्ये गावातील गावठाण, झाडे, विहिरी, डोंगर, टेकडी, ओढा, ओघळी, गाडी रस्ते, पाळंद रस्ते, पक्के रस्ते, जोरी इत्यादी बाबी नमूद असतात. गाव नकाशाच्या आधारे एखाद्या गट नंबरचा किंवा गावच्या दिशादर्शक चतुर्सीमा समजून येतात. ज्या गावामध्ये एकत्रीकरण योजना अंमलात आली आहे त्या गावामध्ये सर्वे नंबर ऐवजी एकत्रीकरणानंतर त्यास गट नंबर असे संबोधले गेले. तर मित्रांनो जेव्हा एकत्रीकरण योजना आली त्यानंतर आपल्या जे सर्वे नंबर होते त्याचे गट नंबर असे करण्यात आले, कारण की जास्त जमिनीचे तुकडे व्हायला लागले आणि त्यानंतर काय झाले, सर्वे नंबरची फाळणी होऊन त्याला गट नंबर असे संबोधित करण्यात आले. आणि तेच नकाशे मित्रांनो एकाच 5000 किंवा एकाच 10000 मध्ये आपल्याला आता आपल्या भूमी अभिलेख कार्यालयात आपल्याला हे नकाशे मिळून जातात. ह्याच्यावरून आपल्याला पूर्ण रस्ते, ओढा, नाला कुठे आहे आपल्याला पूर्ण कळून जाते आणि आपल्या गावाची हद्द कुठेपर्यंत हे पण आपल्याला कळून जाते. तर मित्रांनो आपण आता नकाशा बघूया आणि कुठल्या पण एका गट नंबरची जी बाजू आहे ते आपण काढूया. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा आता आपण एक ह्यातला गट नंबर घेऊया. आता हे एकास 5000 म्हणजे ह्याच्यापूर्वी पण मी तुम्हाला स्केल कन्व्हर्जन सांगितलेलं आहे. एकास 5000 मध्ये 1 सेंटीमीटर पेपरवर तर 5000 ग्राउंडवर. तर 5000 सेंटीमीटरला मीटर मध्ये कसे करायचे, तर 5000 डिवाइड बाय त्याला भागिले 100 करायचं. 5000 भागिले 100 तर किती येणार, 50 मीटर. तर 1 सेंटीमीटर पेपरवर तर 50 मीटर ग्राउंडवर. ह्या हिशोबाने आपल्या जमिनीची आपण लांबी रुंदी काढू शकतो आणि ह्याच्यावरून आपण क्षेत्रफळ काढू शकतो. तर पट्टी लावून तुम्हाला प्रथम एक बाजू मोजायची आहे. तर आपले उत्तर काय आले, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 50 मीटर. तर आपण घेऊया इथं. आता मी एक गट नंबरची बाजू घेतलेली आहे. तर आता ह्याची किती आलेली आहे, 5.33 सेंटीमीटर. तर 5.33 सेंटीमीटरला काय करायचं आहे, 50 ने गुणुले करायचं आहे. 5.33 गुणुले 50. तर हे जे आपल्याला बाजू मिळणार आहे जी ती किती मिळणार आहे, 266 मीटर ह्या गटाची बाजू आहे. ह्याच प्रकारे तुम्ही तुमच्या सगळ्या बाजू तुम्ही त्याची लांबी तुम्ही काढू शकता. ह्याच्यावरून तुम्ही क्षेत्रफळ तुम्ही काढू शकता. हे तुम्ही टेपने मोजू शकता आणि जीपीएस मशीनने पण मोजू शकता. तर मित्रांनो तुम्ही हे बघू शकता, थोडा फोटो प्रिंटेड आहे त्यामुळे थोडा तुम्हाला ब्लर थोडा दिसत असेल. तर ह्यामध्ये नदी, नाली, ओढा वगैरे सगळा मार्ग असतो. आता ह्यामध्ये तुम्ही बघू शकता इथं रस्ता मार्किंग केलेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा रस्ता आहे, या ठिकाणी पण रस्ता आहे. मित्रांनो या ठिकाणी पण रस्ता आहे आणि जे हे ब्ल्यू कलर मध्ये लिहिलं आहे तुम्ही बघू शकता हे काय आहे. तुम्ही मित्रांनो हे आहे ती बाजूने यांची नदी गेलेली आहे.
तुम्ही बघू शकता. आणि इथं जे हिने दिलेले आहे हे काय आहे, गावठाण आहे, गावठाण जमीन. आणि बाकी जे आतमध्ये आहेत ते काय आहे, आपले गट नंबरचे प्लॉट आहे. आता ह्यामध्ये मित्रांनो जास्त काही नोंदी नाही आहेत, म्हणजे रस्ता नाला ओढा वगैरे तुम्हाला मी दाखवला असतं. तर हेच तुम्ही बघू शकता, ह्याची एक छोटी प्रत होती. आणि जे तुम्ही इथं बघू शकता की डॉट डॉट लाईन आहेत ते काय आहे, रस्ता आहे मित्रांनो. मी एखाद्या वेळेस ते इंडेक्स आहे ते तुम्हाला मी दाखवेन की प्लॉटची बॉर्डर कशी असते, रस्त्याची जी खुणा असतात ते कशा असतात. रस्त्याला डॉट डॉट लाईन असते, आपली बाउंड्री फिक्स आहे, त्याला काळी लाईन असते. जुना दगड कसा असतो, जुनी बाउंड्री कशी असते, नवीन बाउंड्री कशी असते, ते तुम्हाला मी एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवून देईन. आता ही आता क परत आहे. क परतची पण माहिती मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तर मित्रांनो हे होतं आजच्या व्हिडिओबद्दल की गाव नकाशावरून आपण जे गट नंबर आहे त्याचे क्षेत्रफळ एरिया कसा काढू शकतो. असे नवीन नवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर येत असतात. जमीन मोजणीबद्दल शेतकऱ्यांच्या अत्यंत फायद्याचा असतात. मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.